लगता डेरा वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। अरे तो रडायला मला हिंदी जुनी गाणी लाव ना, जुनी गाणी नवीन बिलकुल नको। क्या खूब लगती हो तेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बताऊं, तेरी आंखों में, तेरी आंखों के सिवा दुनिया में। ऐसा नहीं होता तो वो ऐसे शर्माती। प्लीज स्टार्ट द मैच इमिजिएटली। दोनों बल्लेबाज। ओळ्याचा 12वा खेळाडू जर पहिला चेंडू पडायच्या आत आमच्या समालोचन कक्षामध्ये आला नाही तर 2 धावाचा दंड लिहिला जाईल। दिला तर जाईलच पण पहिला तो लिहिला जाईल। नियम महत्वाच्या, अटी महत्वाच्या, त्याचं पालन पण महत्वाचं। ओ टू भरत सर प्लीज। यापुढील समालोचन प्रेक्षकांसाठी मी आमंत्रित करतो मराठीचा बुलंद आवाज भरत पाटील सर। कादे स्पोर्ट्स पाळकुम आयोजित नगरसेवक चषक 2020 पर्व दुसरं 4 दिवस चालणारी स्पर्धेतील आजचा हा दुसरा दिवस आपण बघतोय। पहिल्या फेरीतील चौथा सामना केवणी स्पोर्ट्स केवणी विपक्ष श्री अष्टविनायक स्पोर्ट्स ओळा या दोन दिग्गज संघांमध्ये एक रंगणारी झुंज आपल्याला इथे पाहायला मिळते। केवणी संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले ओळा या संघाला फलंदाजीसाठी। तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं घेऊन येतोय स्वतः कर्णधार केवणी संघाचा हेमंत। तर सलामीची जोडी उतरते। स्ट्राईकला तो म्हणजे नरेंद्र, नॉन स्ट्राईक एंडला तो म्हणजे फलंदाज दिनेश। अष्टविनायक ओळा संघ यावेळेस फलंदाजी करत असताना तर विडतानाची दापोडे संघ आपण कुठेही जायचं नाहीये, यानंतर आपला लगेचच सामना होणार आहे याची दक्षता घ्यायची आहे आपण। तर बघूया सामन्याकडे। घोडबंदर विपक्ष भिवंडी अशी रंगणारी ही झुंज आपल्याला इथे पाहायला मिळते। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय हेमंत। केमळी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती असा भिवंडी नगरीतील एक अष्टपैलू खेळाडू। पहिलाच चेंडू लाभ केला बघायचा आहे डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये डोळ्याचं पारणं फेडणारा फटका 4 धावांसाठी येतोय चौकार। नरेंद्र यावेळेस आपल्या फलंदाजीचा क्लास दाखवताना क्लासिकल फलंदाजी इथे पाहायला मिळते। एक दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते। हेमंत सारख्या गोलंदाजावरती आक्रमण चालवतोय यावेळेस नरेंद्र। पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता नरेंद्र याचा, मात्र यावेळेस हेमंत थोडस फुल रेंथ चेंडू हाताळतोय। दरम्यान चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाही, या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते। पुन्हा एकदा हेमंत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, सामना करतोय नरेंद्र। एका चौकाराशी खेळतोय यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, मात्र
गोलंदाजाने फलंदाजाचा मनसुबा आधीच ओळखला होता. याच कारणास्तव थोडासा अकोटप्याचा चेंडू हाताळतोय, ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू हाताळतोय. दरम्यान पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू निर्धाव हाताळण्याची किमया यावेळेस गोलंदाज हेमंत करत असताना दरम्यान पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हरचा मारा. यावेळेस सुरेख चेंडू जितकं कौतुक करावं तितकं कमी हेमंत या गोलंदाजाचं. कारण की काय केलं यावेळेस गोलंदाजाने गती परिवर्तन केलं, आपल्या बोटांची जादू उमटवली चेंडूवरती, गती परिवर्तन केलं, बीट केलं फलंदाजाला. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. दरम्यान यावेळेस चांगला फटका, अप्रतिम फटका, लॉंग ऑफच्या डोक्यावरून वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. धावसंख्या पोहोचते बिनबाद 9 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी यावेळेस पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू यावेळेस फुलरचा चेंडू होता, हलक्या दिशेने फक्त दिशा देण्याचं काम धावचित्र संभव मात्र बघायचं आहे. यावेळेस सुखरूप आपल्या यष्टमध्ये परततोय नरेंद्र. तर एका धावेने षटक होते समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकर्ते श्री अष्टविनायक स्पोर्ट्स ओळा या संघाची बिनबाद 10 धावा. पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर, लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर. थँक्यू. केवली स्पोर्ट्स केवली संघाचे पुरस्कर्ते श्री राजन पाटील, आपण कुठं असाल तर व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. राजन पाटील केवळी दिवे गावातील राजन पाटील, आपण कुठं असाल तर व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. यावेळेस धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 10 या धावसंख्येवरती, म्हणजे चांगली धावसंख्या, चांगली सुरुवात करते श्री अष्टविनायक ओवळा या संघाकडून खेळत असताना. हे सलामीची आलेली जोडी दिनेश आणि नरेंद्र. मात्र नरेंद्र 2 चौकारच्या सहाय्याने 9 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगली भागीदारी यावेळेस पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय, गोलंदाज होतोय म्हणजे जय. चला जास्त वेळ दौडू नका, पंचांचा वेळेकडे लक्ष आहे याचं भान ठेवायचं आहे. दोन्ही संघांनी सर्व संघांसाठी ही नोंद असणार आहे, जेणेकरून आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घ्या. दरम्यान जय टू नरेंद्र 2 चौकांशी खेळतोय. यावेळेस हा फलंदाज, यावेळेस लेग कट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका, डोळ्याचा पाठ फिरणार फटका, बरोबर गॅप मधून चेंडू ट्रॅपवर होतोय डीप कव्हरिझम मध्ये. 4 धावांसाठी येतोय चौकार. सुरेख फलंदाजी करत असताना यावेळेस नरेंद्र 3 चौकांशी खेळतोय, तर धावसंख्या नोंदवतोय म्हणजे 14 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी करतोय श्री अष्टविनायक ओवळा या संघाकडून खेळत असताना हा फलंदाज नरेंद्र. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन इथं पाहायला मिळतंय नरेंद्रच्या वतीनं. दरम्यान जय याच्या पहिल्याच चेंडूवरती एक घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. दरम्यान दुसरा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस अकराची लाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस सुद्धा गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप कॉर्नर रिझम मध्ये. सीमारेषा पार येतोय सलग दुसरा चौकार.
तर यावेळेस सलग 2 चेंडूवरती 2 चौकार लगावून नरेंद्र एक आक्रमक रूप धारण करतोय. यावेळेस तारणहार बनतोय ओवळा संघाचा. तर म्हणजेच नरेंद्र 4 चौकारांशी खेळतोय तर धावसंख्या नेऊन ठेवतोय. यावेळेस 18 या धावसंख्येवरती एक चांगली सुरुवात करत होते, एक चांगली पायाभरणी करतोय. सलामीचा फलंदाज नरेंद्र एक कलात्मक फलंदाजी पाहायला मिळते, दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. मैदानाच्या चोह बाजूला या फलंदाजामध्ये खेळण्याची कुवत आहे, क्षमता आहे, त्याचंच जिवंत उदाहरण यावेळेस पाहायला मिळतंय. पायाचे चौकारांची हॅट्रिक साध्य करेल का यावेळेस नरेंद्र? यावेळेस सूर्य एक फटका, डोळ्याचे पारणे फेडणारा फटका, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप कव्हरच्या रिझम मध्ये, सीमारेषा पार खणखणीत सलग 3रा चौकार. एकण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, लाईन मारते माझ्यावर, लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर. सुरेख फलंदाजी नरेंद्र ऑन फायर. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार लगावतो. या स्पर्धेमधील पहिली चौकारांची हॅट्रिक नरेंद्र याच्या नावावरती येथे नोंद होताना दिसते. आमचे स्कोरर प्रतीक पाटील आम्हाला सांगत असताना पहिली हॅट्रिक साध्य करतो यावेळेस नरेंद्र ऑन फायर. तर या चौथा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय जय, सामना करतोय नरेंद्र. यावेळेस शपवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र बघा एक एक चांगला फलंदाजाची भूमिका काय, खराब चेंडूचं समाचार घ्या आणि चांगल्या चेंडूला सन्मान द्या. यावेळेस चांगला चेंडू होता जय याचा, त्या चांगल्या चेंडूला फक्त सन्मान देण्याचं काम यावेळेस नरेंद्र करतोय. तर एक धाव घेऊन स्ट्राईक रेट करतोय, धावसंख्या नेऊन ठेवतोय म्हणजे 23 या धावसंख्येवरती. धावसंख्या पोचते 23 या धावसंख्येवरती. यावेळेस जय थोडस मागडे षटक हाताळतोय. दरम्यान पुन्हा एकदा 5वा चेंडू टाकण्यास सज्ज. यावेळेस एकच रन खेळण्याचा प्रयत्न, झेल आहे स्वतः गोलंदाज मध्ये झेल टिपतोय आणि पहिला गडी बाद होतोय दिनेश यांच्या रूपाने 23 या धावसंख्येवरती. यावेळेस जय वापसी करतोय 5व्या चेंडूवरती. सलामीचा फलंदाज या फलंदाजाला डगआउट मध्ये धाडण्याचं काम करतोय. जवळजवळ वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती खेळतोय नरेंद्र 5 चौकाराच्या साह्याने नॉन स्ट्राईक एंडला. तर यावेळेस दिनेश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज पिंट्या, एक नामवंत ओळा परिसरातील हा खेळाडू, बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेला हा खेळाडू. दरम्यान जय यावेळेस रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, आल्याच सूचित करण्याचा प्रयत्न पिंट्या यांचा, मात्र असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते सूचित करताना रिव्हर्स शॉट खेळताना चेंडूवरती व्यवस्थित शेवटच्या मुवमेंट पर्यंत लक्ष केंद्रित करणं हे गरजेचं असतं. मात्र यावेळेस आल्याच रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पिंट्या यांचा, मात्र असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते 2 षटकार समाप्तीनंतर श्री अष्टविनायक ओळा या संघाची धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 23 धावा.
यावेळेस गोलंदाजी मार्क मध्ये बदल होते. गोलंदाज होते तो सूरज. तिसरं षटक हाताळण्याचं गोलंदाज सज्ज. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं. तर सामना करतोय जो 5 चौकाराच्या साह्याने खेळतोय असा धडाकेबाज फलंदाज नरेंद्र. जो सलामी चालला फलंदाज धाव फलकाला आकार देण्याचं काम यावेळेस नरेंद्र हा करतोय. सुरेख फलंदाजी ऑन साईडला ऑफ साईडला मैदानाच्या चारी बाजूला खेळण्याची कुवत या फलंदाजामध्ये आहे. त्याचाच प्रत्यक्ष यावेळेस आपल्याला इथं पाहायला मिळतोय. दरम्यान यावेळेस सूरज पहिला चेंडू घेऊन जातोय जो 5 चौकाराच्या साह्याने खेळतोय असा फलंदाज नरेंद्र याला. यावेळेस लेग कट करण्याचा प्रयत्न मात्र सुरेख गोलंदाजी. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगत होते सूरज या गोलंदाजाकडून. निर्धाव चेंडू टाकल्यावरती आत्मविश्वास लगेचच डबल होतो गोलंदाजाचा. पाहूया या गोलंदाजाचं कसं होतंय. सूरज यावेळेस आक्रमक गोलंदाजी करेल का, व्यवस्थित लाईन आणि लेंथने गोलंदाजी करेल का. पहिला चेंडू तर चांगला हाताळला आहे. एक सेट झालेला फलंदाज नरेंद्र या फलंदाजाला बीट करतोय. दरम्यान दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज. आयटम अराउंड द विकेट गोलंदाजी करत असताना सामना करतोय पुन्हा एकदा नरेंद्र. यावेळेस ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. नक्कीच पंच वाईटचा इशारा देतो पंचांकडून. अवनंतर धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पोहोचते 23 या धावसंख्येवरती. 24 धावसंख्या लागते धावफल करते. श्री अष्टविनायक ओवळा हा संघ फलंदाजी करत असताना तिसरं षटक मार्गस्थ. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतोय. ओवळा बनाम केवणी दोन दिग्गज संघ. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा आखोटे चेंडू. यावेळेस अप्परकट पहिला फटका. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस आपल्या संघासाठी जय यांच्या उपडे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मात्र 3 धावा धावून पूर्ण करतात. 1 धाव नक्कीच वाचवली आहे आपल्या संघासाठी जय याने. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान असा हा खेळाडू क्षेत्ररक्षक जय. दरम्यान 3 धाव धावसंख्या पोहोचते 27 या धावसंख्येवरती. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत नक्कीच उभारतोय श्री अष्टविनायक ओवळा हा संघ. यावेळेस पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय. नव्यानं फलंदाज पिंट्या. यावेळेस उंच मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे. मिड ऑफ रिझम मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल बाद. यावेळेस पिंट्या यांच्या खेळीचा अंत. दुसरा हादरा इथे बसतोय अष्टविनायक ओवळा या संघाला.
संघासाठी 32 धावांचं योगदान दिलं. नरेंद्र सलामी चालला फलंदाज, 5 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्याने 32 धावांचं योगदान दिलं. तर 34 धावसंख्येवरती लागला हा तिसरा हादरा आपण बघतोय ओळा या संघाला. दरम्यान यावेळेस हेमंत पहिल्याच चेंडूवरती नरेंद्र सारख्या फलंदाजाला बाद करतोय, एक सफलता प्राप्त करतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे हेमंत. पहिलं षटक हाताळलं होतं, फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. दरम्यान पहिल्याच चेंडूवरती यावेळेस कडीबाद करतोय हेमंत. दरम्यान दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज, सामना करतोय नवीन आलेला फलंदाज सतीश ठाकूर. आखो टप्प्याचा चेंडू झडपूर करण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडस मिस फिल्डिंग होते भावेश यांच्याकडून. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप थर्ड मॅन रिझर्व मध्ये, सीमारेषा पार येतोय, खणखणीत चौकार. सतीश ठाकूर. दरम्यान यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला दरम्यान धावसंख्या स्थिरावते. ओवळा संघाची 39 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावा जमा करते ओवळा संघ पाहावं लागेल. दरम्यान यावेळेस हेमंत गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक मार्गस्थ. 3 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च करतोय आणि नरेंद्र सारख्या एका घातक फलंदाजाला डगआउटमध्ये धाडण्याचं काम यावेळेस हेमंत याच्या वतीनं. दरम्यान थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होणारच, कारण की जेव्हा रायटी आणि लेफ्टी असं कॉम्बिनेशन खेळपट्टीमध्ये उतरतं त्यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये दरवेळी आपल्याला पाहायला मिळतं बदल. तेच यावेळेस होत असताना दरम्यान चौथा चेंडू टाकण्यास सज्ज, सामना करतोय अजित. एक डावखुरा विस्फोटक फलंदाज, यावेळेस गती परिवर्तन करत असता गोलंदाज हेमंत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा टाकला चेंडू. अकराचा लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिरावते 39 या धावसंख्येवरती. काहीतरी काळ मंत्र नक्कीच देत असताना सतीश ठाकूर अजित यांना. डावकराचा फलंदाज, एक घातक फलंदाज, एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती ओळा परिसरामध्ये, तोच हा फलंदाज अजित. यावेळेस स्ट्रायकर एंडला अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हेमंत गोलंदाजी मार्कमध्ये चौथं षटक मार्गस्थ, अजूनही एक षटक होणं बाकी आहे. त्यामुळे यावेळेस लाफ केलाय चेंडूला, बघायचं आहे ऑन साईडला लॉंगनच्या डोक्यावरून चेंडू जातोय, सीमारेषा पार येतोय, खणखणीत शिकार. चला टीम मीटिंग घेऊ नका, त्वरित सत्रेशन लावून घ्यायचंय. तर यावेळेस अजित ऑन फायर. थोडंसं कार मंत्र दिलं होतं सतीशाने, त्याचाच बरोबर वापर करत असताना यावेळेस अजित थोडासा सफल झाला, आतमध्ये घुसून खेळला, ऑन साईडला चेंडू भिरकावून दिला 6 धावांसाठी. तर स्वतःच खातं खोलतोय 6 धाव्याने, तर संघाला निवडून होते ते म्हणजे 45 या धावसंख्येवरती उंच भरारी घेतोय यावेळेस ओळा संघ. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील शेवटचा चेंडू हेमंत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तैनात, सामना करतोय, एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. तो म्हणजे फलंदाज अजित षटकार मारून 50 धावा पूर्ण करेल काय? त्यावेळेस उंच फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र डीप फाईन लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषा पार येतोय, आणखी एक चौकार.
तर यावेळेस अजित ऑन फायर, एक षटकार लगावल्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावून धावसंख्येला खूप मोठा आकार देण्याचं काम करतोय. धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या पोहोचते 49 या आकड्यावरती. खूप चांगली धावसंख्या मांडता येईल कारण की बॉलिंग अटॅक सुद्धा चांगला आहे अष्टविनायक ओवळा या संघाकडे. दरम्यान अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा धावकरती धकत आहेत. किती धावा अजून पटकावतील ओवळा संघ पाहावा लागेल. यावेळेस गोलंदाजी मार्क वरती बदल होतोय, गोलंदाज येतोय म्हणजे रोहित शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी यावेळेस केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाकडून. तर नक्कीच पंचांचं वेगळे लक्ष आहे. पहिली फर्स्ट वॉर्निंग येते केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाला. पंचांकडून फर्स्ट वॉर्निंग येते, वेळेची मर्यादा आपण ओलांडू नका नाहीतर आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. तर याच मैदानामध्ये अमरखेडा मंडळ आयोजित नगरसेवक चषक मार्च महिन्यामध्ये होणार आहे. दिनांक 6, 7, 8 या 3 दिवस चालणारी स्पर्धा. 24 संघांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी असणार आहे. तर वेळ सामन्याकडे रोहित शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळत सज्ज. सामना करतोय सतीश. पहिल्याच चेंडूला लाफ केला मिडल आणि मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होते, सीमा रेषा पार होतोय. खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस सतीश ऑन फायर 6 धावेने संघाला नेऊन देते 55 या धावसंख्येवरती. अर्धशतक पूर्ण होतं अष्टविनायक ओवळा या संघाचं. पहिले 3 गडी बाद झाल्यानंतर पहिली जी सुरुवात दिली होती, जी पायाभरणी चांगली खेळली होती नरेंद्र यांनी, मात्र मधल्या फळीचे आलेले फलंदाज अजित आणि सतीश त्या पायाभरणीला चांगली वळण देतात. चांगलं कळचोबा शिखर गाठण्याचा प्रयत्न यावेळेस सतीश पुन्हा एकदा एका षटकाच्या सहाय्याने खेळतोय. आयटम ओव्हरचा मारा यावेळेस फुल टू चेंडू. यावेळेस बघा या अप्रतिम कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये, सीमारेषा पार. आणखी एक चौकार.
चहाची व्यवस्था 4 दिवस आम्हाला चहाचं आणि अल्पहार ज्यांच्या वतीने मिळालं तेच हॉटेल तश्विनी मॅनेजर सुनील अण्णा सर. दरम्यान बोलूया सामन्याकडे. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज रोहित. थोडं महाड छोटं हाताळलं आहे. जवळजवळ 16 धावा खर्च केल्यात, मात्र सतीश सारखा फलंदाज दगडमध्ये धाडण्याचं काम केलं. यावेळेस नव्याला फलंदाज निशांत. पाहूया या चेंडूवरती एक मोठा फटका येईल काय. राईट नंबरचा मारा. यावेळेस मोठा फटका येतोय ऑन साईडला भिरकावून दिला डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार येतोय खणखणीत षटकार. प्रमाणे ऐरोली इथला हा संघ नव्हे तर हा संघ ओळ्याचा आहे. राजन केवडी गावातील राजन, आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठाजवळ यायचंय त्वरित. देवी बेटी है काला डोंगर में, जय मां एक वीरा देवी बैठी है काला डोंगर में, उसके दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं, आने जाने वाले लोग कोई पूरा करता है, कोई पूरा करता है, मेरे माता का नाम, मेरे पिता का नाम, मेरे भाई का नाम, मेरे बेटे का नाम, उसी से रख लो नाम रे बाबा, उसी से रख लो नाम.
Yes, umpire raises hand to start the match. Target is 71 now. ये अच्छी गेंद ऑफ स्टंप के लेग स्टंप के बाहर, इसको ग्लांस नहीं, पैडल स्वीप किया, पहला बेहतरीन शॉट. पहली गेंद हालांकि लेग स्टंप पर यॉर्कर लेन की गेंद थी, लेकिन ऑफ स्टंप पर पहले शफल हो चुके थे और पैडल स्वीप अलोंग द ग्राउंड फाइनल की दिशा में. 72 रनों का लक्ष्य का पीछा कर रही है. इस बार कारपेट के साथ गेंद को ऑफ ड्राइव किया था, स्क्वायर ड्राइव करना पड़ेगा, रनआउट का मौका, लेकिन कहां पर गेंद पकड़ रहे हैं गेंदबाज. स्टंप के आगे, स्टंप के पीछे खड़े रहने चाहिए. हमारे भारतीयों का सबसे बड़ा दोष यही है, हमारे भी इंटरनेशनल गेंदबाज स्टंप के आगे कभी कभी गेंद पकड़ते नजर आते हैं, जबकि आपकी पोजीशन स्टंप के पीछे होनी चाहिए. ये हमेशा बता देते हैं कोचिंग मैनुअल में. ये गेंद इस बार बहुत अच्छा टाइम किया शॉट को, ऑफ स्टंप से बाहर से गेंद को लपेट में लिया और ये निकला एक बड़ा सिक्सर. Wow, what a shot! Once again, back-to-back sixer. That's a brilliant stroke. कोई ना मुझसा दलेर प्यारो, शेरों को मैं हूँ शेर यारो. अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो, सच एटीन 18 रन 4 गेंदों में. क्या जन्नतेदार शुरुआत है, इसे ताबड़तोड़ शुरुआत कहते हैं सीमित ओवर के मुकाबले में. जबकि 5 ओवर के सीमित ओवर के मुकाबले में अगर आपको 72 रनों का पीछा करना है तो ऐसी शुरुआत आपको काफी आत्मविश्वास देके जाएगी. फिर एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन इस बार लेंथ को अच्छा रखा गेंदबाज ने, जानबूझकर गेंद लेंथ को आगे का तरफ डाली. गेंद फुल लेंथ डिलीवरी, अच्छी लाइन और लेंथ पर गेंद डॉट के रूप में. आखिरी गेंद इस ओवर की. यह गेंद इस बार तेज तर्रार शॉट, लोअर फुल टॉस गेंद को क्रॉस बैट से खेलते हुए, लेकिन मिड विकेट के सर्कल के अंदर बहुत बढ़िया फील्डिंग, अपने शरीर को पीछे लाए गेंद के, कीप द बॉडी बिहाइंड द बॉल. इस मात्रा से गेंद को रोका जरूर उन्होंने, लेकिन एक रन नहीं रोक पाए. पहले ओवर के समाप्ति के बाद 72 रनों का लक्ष्य का पीछा करती हुई टीम. स्कोर है 19 रन, 19 ऑन द बोर्ड. डीजे प्लीज मैच जल्दी. तर म्हणजे सर नक्कीच आम्ही ही मॅच झाल्यानंतर एक विशेष इंटरव्ह्यू घेणार आहोत. रोहित उर्फ भाई यांचा एक इंटरव्ह्यू घेणार आहोत, जो आपण गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम सामना हरला आहे त्याबद्दल त्यांच्याविषयी आपण विचारणार आहोत रोहित भाई यांना.
तुम्हाला काय वाटतंय? हा पित्या दे माईक दे, त्यांना माईक दे ना, भाईला माईक दे. भाई माईक घे. भाई आपल्याला काय वाटतं गावदेवी स्पोर्ट्स कशामुळे त्यांचा पराभव झाला? कुठे चुकले, कुठे चुकले भाई? सुरुवात चुकीची झाली का चेस करताना काही प्रॉब्लेम झाला? अनुभवी खेळाडू आहेत गावदेवी स्पोर्ट्सचे भाई, अमोलचे चांगले मित्र आहेत, विकेट किपिंग फार उत्तम करतात, ठाण्यातील सर्वात बेस्ट विकेट किपर म्हणून गणले जातात. चला नंतर त्यांना विचारू, परंतु वळूया सामन्याकडे. चलते मैच की ओर. यूट्यूब के माध्यम से, जीटीसी के माध्यम से 180 देशों में इसका लाइव टेलीकास्ट है. पहले ओवर के बाद स्कोर था 19, अभी 21 रन स्कोर बोर्ड पर, जबकि नए गेंदबाज सुनील अपने बॉलिंग मार्ग पर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार ये गेंद, इस बार रॉन्ग शॉट सिलेक्शन और विकेट का पतन. बैना तुले उडयान उना लागिव नकयू बैना तुले उडयान उना लागिव भाऊ मना सम्राट सम्राट मारे वयाची जीव भाऊ मना सम्राट सम्राट मारे वयाची जीव भाऊ मना सम्राट सम्राट मारे वयाची जीव भाऊ मना सम्राट सम्राट मारे वयाची जीव. थैंक यू डीजे. और हेमंत जो आउट होकर लौटे हैं, 8 गेंदों का सामना किया और टोटल टीम का स्कोर है 21 और हेमंत का भी स्कोर है 21. स्ट्राइकिंग रेट 350. तालियां गूंजनी चाहिए इस बल्लेबाज के लिए. क्या 350 का स्ट्राइक रेट आसान नहीं है इस स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करना. 2 सिक्सर और एक चौके के साथ 8 गेंदों में 21 रन, इसे कहते हैं झन्नाटेदार शुरुआत. ये गेंद फिर एक बार लॉफ्ट किया, शॉट को लो चला, ये बहुत बढ़िया कैच. In the mix. थँक्यू विजय. मंदाबाई शिकली असती तर मंत्री झाली नसती. हा, मंदाबाई अडाणी होती का? शिकली असती तर ती मंत्रिमंडळात नसती असती, है की नाही? चला थोडी मस्करी करूया, परंतु यावेळी लागोपाठ दुसरा धक्का आणि गोलंदाज हॅट्रिक वर. लागोपाठ 2 चेंडूवर 2 धक्के. बहुत बड़ा विकेट, दोनों विकेट काफी जल्दी जल्दी गिरे हैं और काफी अच्छा माहौल इस टूर्नामेंट का आजकल के दिन में है, जबकि ठंडी का मौसम कुछ कम हुआ है और गर्मी का एहसास बढ़ा है. और हमारे बीच एक मोटर बाइक की चाबी मिली है, होंडा गाड़ी की. जिसकी भी हो गाड़ी लेकर आए और चाबी लेकर जाए. गाड़ी कैसे लाएगा जब चाबी नहीं है? तो चलिए मैच की ओर. गेंदबाज सुनील हैट्रिक के ऊपर, लेकिन यू टेकिंग अ लॉन्ग टाइम. हेमंत सर गिव द वार्निंग टू द प्लेयर टू एडजस्ट द फील्ड फास्ट. काफी देर लगा रहे खिलाड़ी अपनी जगह पर पहुंचने के लिए, यह उचित नहीं है समय के माध्यम से. बहुत बढ़िया स्ट्रोक, 1 रन. ये गेंद 22 रन टोटल स्कोर.
इस बार अच्छी गेंद बैकफुट पे गए, हल्के हाथों से शरीर से दूर खेला गेंद को, और ये बहुत ही बढ़िया क्रिकेट यहां पर। जितना ताबड़तोड़ रन उतनी बेहतरीन फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग। पहली ओवर में आए थे कोडन 19। इस ओवर में वापसी की है सुनील ने, अपनी टीम को वापसी का दरवाजा खोल के रखा है। इस ओवर में आए कुल 4 रन 5 गेंदों में, आखिरी गेंद सुनील की। अच्छा खासा रनअप है, अच्छी सही हुई एक्शन है। ये गेंद फुल टॉस लेग स्टंप पर, फायदा नहीं उठा पाए, मौका मिला था लेकिन मौकों को भुना नहीं पाए। और इसके साथ ही एक ही रन के साथ ओवर की समाप्ति, और स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 24 रन 2 विकेट के नुकसान पर। अब इस मैच की दशा और दिशा क्या है? इस मैच की सिचुएशन यह है, आने वाली 18 गेंदों में, यानी बची कुची 3 ओवर में 48 रन चाहिए। 18 गेंदों में 48 रन। फिर एक बार टीम जुटी, फिर एक बार चर्चा हुई। प्लीज बार बार कमेंट्री के माध्यम से आयोजक ये कहना चाहते हैं कि आप टीम मीटिंग न ले। आजकल तो लोग इतने लंबे से दौड़ के आते हैं, लॉन्ग ऑन से कैच पकड़ा, विकेट कीपर ने लॉन्ग ऑन से आकर कहते हैं वेल गुड कैच। अरे घरी आल्यावर त्याची पाठ थोपटा ना, तर मैदानातच थोपटली पाहिजे का? परंतु जाऊन दे, कुछ बातें कुछ चर्चा हम जरूर करेंगे कमेंट्री के माध्यम से। हमने भी 22 साल निकाला है कमेंट्री में, जितने मैच आपने नहीं खेले उतने मैच हमने भी कमेंट्री की है। चलते हैं मैच की ओर। 18 गेंदों में चाहिए अब 48 रन, जबकि फील्डिंग फैलाई गई है, पावर प्ले का बंधन उठ चुका है। अब आप देख सकते हैं कि 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर और 4 खिलाड़ी कंपलसरी होने चाहिए सर्कल के अंदर, विकेट कीपर और बॉलर को छोड़कर, यानी 6 खिलाड़ी सर्कल के अंदर है, 5 खिलाड़ी सर्कल के बाहर। इस माध्यम के साथ अब डीप मिड विकेट के खिलाड़ी को सर्कल के अंदर डीप कवर से अंदर लिया गया, डीप लॉन्ग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, डीप मिड ऑन। ये गेंद खराब गेंद, शॉर्ट ऑफ लेन, स्लो डिलीवरी, आराम के साथ पुल किया स्ट्रोक को बिना कोई दिक्कत के 1 रन के लिए। आपके पास एक तो गति चाहिए, गति नहीं है तो ठीक है, स्पीड होना चाहिए ऐसी बात नहीं है, लेकिन लाइन और लेन पर गेंदबाजी कीजिए, स्टंप टू स्टंप गेंदबाजी। और इसे क्या खेला है, बिग शॉट एंड रिजल्ट बिग 6। सावन महिनामा तुला याद करना ये, सावन महिनामा तुला याद करना ये, याद करना ये रंग तुला प्यार करना ये, याद करना ये रंग तुला प्यार करना ये। चलते हैं मैच की ओर। क्या शॉट था, बहुत बढ़िया स्ट्रोक। गेंद को लेग साइड में आप डालेंगे पैर के अंदर तो यही नतीजा भुगतना होगा। पहली बार लेग स्टंप पर गेंद गिरी, उसका नुकसान उठाना पड़ा। फिर एक बार क्या लपेटा है गेंद को, क्या शॉट है, बिग 6 अगेन।
क्या मैच है ये, किस ढंग से रंग बदलती दुनिया में क्रिकेट का रंग बदलता है। पहले ओवर में 18 रन, दूसरे ओवर में 5 रन और तीसरे ओवर की तो शुरुआत ही जबरदस्त तोड़फोड़ से हुई है। स्कोर है स्कोरबोर्ड पर 37 रन, जबकि लक्ष्य है 72 रनों का। 15 गेंदों में अब चाहिए। हमारे स्कोरर हमें इस बात की इत्तला देते हुए 15 में 35। इस बार हवा में गेंद को खेला है, गेंद काफी देर तक हवा में और व्हाट अ कैच, दैट इज अ हाई क्लास कैच। Webhouse in the mix. नए बल्लेबाज सागर, जबकि ऐसे बड़े शॉट खेलनी चाहिए। रुकने का नाम जिंदगी नहीं है, चलती का नाम जिंदगी है। जबकि बड़ा स्कोर रहता है तो आपको बल्ला तो चलाना ही है, चाहे गेंद बल्ले को लगे या ना लगे, आपको बड़े शॉट खेलनी है। उसके सिवा आपको कुछ करना भी नहीं है, क्योंकि अब बची कुची 14 गेंदों में 35 रन चाहिए। कम से कम आपको 2 शॉट बड़े तो हर ओवर में चाहिए। लेफ्ट हैंडर बल्लेबाज सामना करेंगे ये गेंदबाज का। ये शॉट ऑफ लेन पुल किया, टाइम नहीं किया था, खिलाड़ी मौजूद है डीप विकेट पर, 1 ही रन मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन। इस ओवर की अब आखिरी गेंद, लास्ट डिलीवरी ऑफ द 3rd ओवर। माननीय नगर सेवक भूषण भोईर का आगमन हुआ है, उनका हार्दिक स्वागत है नगर सेवक 2020 में। 13 गेंद और 34 रन, 13-34, काफी बड़ा स्कोर है। 13 गेंदों में 34 रन चाहिए। केवनी दिवा की ये टीम है जो बल्लेबाजी कर रही है और विकेट का पतन। मैच फिर एक बार घूमता हुआ 12 गेंद और 34 रन। DJ Manoj in the mix. थँक यू। हृदय वसंत फुलताना प्रेमात रंग यावे, किती चांगलं मराठी गाणं आहे। डीजे कुठल्या प्रकारे गाणी वाजवतात आजकाल। 12 गेंद और 34 रन, मुकाबला खुलता हुआ, मैच वाइड ओपन अप। इसके बाद प्री क्वार्टर फाइनल मैच और उसके बाद पहला सेमीफाइनल आज खेला जाएगा। कल की जो प्री क्वार्टर फाइनल की विनर टीम थी रानाल, लास्ट ईयर चैंपियन, आज प्री क्वार्टर के चैंपियन से खेलेगी। चलते हैं मैच की ओर। 12-34 का मैच, पहली गेंद। ओ इस बार इलेक्शन के बाहर, ओ फील्डिंग, दैट इज अ क्लासिकल फील्डिंग। तालियां जरा बजनी चाहिए जो दर्शक यहां पर है, क्या फील्डिंग इफर्ट है। ये आसान नहीं है फाइन लेग पर ऐसी फील्डिंग करना। और गेंद पकड़ने के बाद बैकअप द हैंड जो थ्रो था उनका इतना सटीक था। जो दर्शक स्टेडियम में बैठे हैं, दोपहर का वक्त है, स्टेडियम में आप बैठे हैं, हमारे खिलाड़ियों को प्रोत्साहन देना ये आपका भी काम है। शब्दों के माध्यम से हम उनको प्रोत्साहन देते हैं,
ताली के माध्यम से आप भी उनकी पीठ थपथपाएं। ये थाना क्षेत्र के ही खिलाड़ी हैं जो हमें अभिमान है उनके ऊपर। चलते हैं मैच की ओर। 11 गेंदों में चाहिए 33 रन। लेफ्ट आर्म ओवर द विकेट ये गेंद। ये क्या शॉट है, हवा में कैच होने की संभावना, बीच स्ट्रोक कर बैठे और एक विकेट का पतन। बुलबुलाची गाडी आली मनीषा भक्तीने जागी झाली बुलबुलाची गाडी आली मनीषा भक्तीने जागी झाली गाडीवाले दादा बनावे कमला माझा डोळी दादा चालला फिरे ते सुंदरला माझा डोळी दादा चालला फिरे ते सुंदरला थैंक यू। ये 10 गेंद और 33 रन। सुनील जो बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। इस बार ये शॉट और ये सीधा कमेंट्री बॉक्स में बड़ा सिक्सर। थैंक यू। इस 6 रन के साथ स्कोर और आगे बढ़ता हुआ 45 रन। अब 9 गेंदों में चाहिए 27 रन। हर गेंद पर चाहिए कम से कम 3 रन। यानी अब आपको बड़े शॉट खेलने होंगे। हुकर क्रुक, प्लीज प्ले द बिग स्ट्रोक। इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, इसमें कामयाबी नहीं मिली। अब 8 गेंदों में चाहिए 27। आठ गेंद और 27 रन। और ये बहुत ही आकर्षक शो, क्या स्क्वायर ड्राइव है, व्हाट अ शॉट दैट इज। थैंक यू। जो गेंदबाज 3 विकेट निकल चुका है, सफलता मिली है उनको 3 विकेट लेने में, उसका आत्मविश्वास चरण सीमा पर है, हाई लेवल का आत्मविश्वास है, लेकिन तभी भी उसके ऊपर काफी तेज अटैक हो रहा है। अब आने वाली 7 गेंदों में चाहिए 23 रन। 7 गेंदों में चाहिए 23 रन। अगर बल्लेबाज का यूं मूड रहेगा, यही वो प्यार करते रहेगा गेंदबाज से, तो ये रन भी बनेंगे। क्या बल्लेबाजी की है लेफ्ट हैंडर बल्लेबाज नीलेश। आते ही उन्होंने अपना रंग दिखाया। ये गेंद, ये अच्छी गेंद, चेंज ऑफ पेस, लेकिन वाइड गेंद। अब यहां से मैच वापस खुला है। वाइड गेंद का मतलब है, और इसके साथ ही 50 रन पूरे केवनी दिवे के, 50 कंप्लीट। अब 7 गेंदों में चाहिए 22 रन। अगर इस गेंद पर बड़ा शॉट आया तो मैच खुल जाएगा। ये गेंद, आया आया आया, बड़ा 6 आया। थैंक यू विजय। क्या बात है, क्या मैच है। हमारी जबान पे भी काला तिल है इसके लिए। और केवनी दीवाने यहां से अगर मैच को जीता तो रोहन लक्ष्मण पाटिल इनकी तरफ से 2000 रुपए का नकद इनाम। इसे कहते हैं पीठ थपथपाना, प्रोत्साहन देना, क्योंकि 72 रन का लक्ष्य का पीछा कर रही थी टीम। 5 ओवर में 30 गेंदों में 72। रोहन लक्ष्मण पाटिल
इनकी तरफ से 2000 रुपए का नगद इनाम बल्लेबाजी करने वाली टीम भिवंडी क्षेत्र की केवनी दिवे। प्लीज अंपायर बता रहे हैं, लेकिन अंपायर ये अनिल सर जब वहां पर है आपको 5 रन की पेनल्टी लगनी है, क्योंकि ऐसा अंपायर है जो कभी किसको माफ नहीं करते। इनका दिल नहीं है, पत्थर के सनम है ये। कभी प्रेमच खेलने कोणावर तर काय करणार आहे ना। चलते बहुत अच्छा अंपायर है जो रूल के लिए काफी कड़क माने जाते हैं, काफी कड़क स्वभाव है उनका। बराबर है, आप इतनी मीटिंग करोगे तो फिर आपको एक स्पेशल कॉन्फ्रेंस रूम देना पड़ेगा। चलते अब 6 गेंदों में चाहिए 16 रन। अब इस समय ऐसे कठिन वक्त पर आखिरी गेंदबाज वही होता है जो आपके टीम का ब्रह्मास्त्र हो, जिसके तरकश के तीरों में बहुत तीर हो। ये गेंद गोपाल की लोअर फुल टॉस गेंद, कारपेट के साथ गेंद को भेजा, बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन वहां पर, अटैक करते हुए गेंद के ऊपर बल्लेबाज को दबाव में लाते हुए दूसरे रन के लिए। अब 5 गेंदों में 15 रन। सन्माननीय शाखा प्रमुख संतोष भोईर साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। वेलकम संतोष भोईर। चलते हैं मैच की ओर। 5-15 का मैच, 2 सिक्सर चाहिए या 3 सिक्सर या 4 चौके, क्या होगा क्या नहीं होगा। मैच में जबरदस्त उत्कंठा संघर्ष। ये गेंद, ओ ये क्या चतुराई भरी गेंद है, क्या चतुराई भरी गेंद है। ओहो, इसे कहते हैं क्रिकेट। कैच भी गई, ये कैच था, आंदोलन किनारा था, बल्लेबाज मानो छम छमाछम छम विकेट पर नाच रहे थे। अगर ये विकेट गिरती तो मैच उनके जेब में थी, लेकिन एक जीवनदान, कलयुग में जीवनदान देना यानी अपनी जान निकालकर दूसरे के हाथ में देना। 21 पर जीवनदान मिला इनको, क्या ये महंगा पड़ेगा या नहीं। 4 गेंदों में 15 रन चाहिए। शेर को कभी भी माफ नहीं किया जाता, वो आपको खा ही जाएगा। अब देखते हैं। ओह, ये 1990 में हुआ करता था, 2020 में नहीं। चलते हैं मैच की ओर। गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर। ये हवा में खेल बैठे स्ट्रोक को, गेंद जा रही है सीमा रेखे के डीप कवर के क्षेत्र में, और ये 4 रन। क्या बात है डीजे। ग्यारह रन, 3-11। आप गेंदबाज की उम्र देखिए, गेंदबाज कम उम्र का है, अनुभव कम है, दबाव होगा, टेंशन होगा, इतने बड़े मौके पर खेलने का अनुभव नहीं है उनके पास, और कंपलसरी 3 गेंदों में 11 रन चाहिए। गेंदबाज का नाम है गोपाल। काफी कम लोग आजकल अपना नाम गोपाल रखते हैं। गोपाल बोले तो सादा मानुस। ये गेंद, ओ बड़ा शॉट, 1 बाउंस गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, और ये 4 रन। हाँ, खा लीजिए, गाना लाओ टाइम और। अगं बाई, देवा रे देवा देवा, त्यांनी क्या जो क्षेत्ररक्षकांनी चेंडू सोडलाय त्याच्यासाठीच हे गाणं होतं. जर त्यांनी 2 धावा अडवल्या असत्या तर 2 चेंडू 9 धावांचा सामना आला असता. आता 2 चेंडू 7 धावांचा सामना. आता दोन्ही बाजूला तराजूचं पारडं सेम आहे. आता 50-50% मॅच आली आहे. काय चेस करतोय केवणी दिवे संघ. त्यांचे सरपंच इथे आलेत ना, नाही आलेत वाटतं.
चला ओळ्या संघ आपण जास्त वेळ घेताय, जास्त वेळ घेऊ नका. 2 चेंडू 7 धावा. गोलंदाज आपल्या मार्गावर. हवेत बिग 6 100 मीटरची 6. डीजे दिनेश थँक्यू. जे दर्शक इकडे उभे आहेत, जे दर्शक हा सामना बघतायत, त्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा फटका आहे. 100 मीटर लांब मारला त्याने. अजूनही मॅच हातून गेली नाहीये. एका चेंडूवर 1 धाव काढणं कठीण, परंतु एका चेंडूवर षटकार मारणं सोपं आहे. आज तुम्हाला वाटेल आम्ही हे काय सांगतोय, पण आम्हाला अनुभव आहे की 1 चेंडू 1 धाव करायला लागते. धावा धाव. 1 चेंडू 6 धावा फक्त ठोकायचं असतं. 1 चेंडू 1 धाव तुम्हाला टेन्शन येणार. काय मॅच आहे, कोणी जिंका कोणी हरा. इथे जिंकेल फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. रणगाचं कंपल्सरी असणारे चेसिंग याचं भान ठेवायचं दोन्ही संघाने. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 1 धाव. एक रंगतदार सामना. ओळा बनम केवडी. रसिक प्रेक्षकांना विनंती, टाळ्यांचा कडकडाट व्हायलाच हवा. 1 चेंडू 1 धाव. पाहूया. आणि हा सामना जिंकलाय. ओ काय मॅच आहे, काय मॅच आहे.